नमस्कार, मी कृषी मित्र अजय आदाटे। आज आपण लक्ष्मीनगरच्या सांगोला तालुक्यामधील एका डाळिंबाच्या बागेत आलेलो आहोत आणि ह्या बागेत यायचं कारण हे एक वेगळ्या प्रकारचं होतं। आणि ह्या बागेत आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय की इथं झाडं आपल्याला मेलेली दिसत आहेत। ह्याला फ्युजेरियम विल्ट आणि पायथेरियमची बुरशी ही त्याच्या खोडाला लागलेली आहे, तेलकटचीही खोडे आहेत। तसेच ह्या बागेला निमॅटोडचं प्रमाण खूप जास्त पद्धतीनं होतं आणि हे सगळं असल्यामुळं ह्या पद्धतीची झाडं हळूहळू मरत होती। आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया की नक्की हा प्रॉब्लेम काय आला होता। नमस्कार, मी आप्पासाहेब गंगलमाले। प्रतापनळ्याच्या बागेत मी काम करत असताना मला असे फळे ही झाडे दिसून आली। त्यानंतर साहेबांची मुलाखत झाल्यानंतर साहेबांनी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर अशी परिस्थिती झाली की ह्याच्यानंतर ह्याच्यासुद्धा ह्या झाडाला सुद्धा असाच परिणाम जाणवायला लागला। त्यानंतर साहेबांनी ह्या ट्रीटमेंट घेतलेलं आहे। बरोबर। शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या, आप्पासाहेब जसे तुम्हाला सांगतायत तशा पद्धतीची परिस्थिती खूप वाईट होती। झाड गेल्यानंतर परत झाड येत नाही, तेले आल्यानंतर तो कंट्रोल करता येतो, पण झाड गेल्यानंतर परत झाड येत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। त्याच्यानंतर जेव्हा मी स्वतः ह्या बागेत आलो त्यावेळेस जमिनीच्या लगत इथं माती लावली गेली होती आणि ती जी माती आहे ती ह्या पद्धतीनं इथं माती लावली गेली होती। तेलकटचीही खोडं होती, तर तेलकटची खोडं असल्यामुळं माती जास्त लावल्यामुळं पायथेरियमची बुरशी त्याला चिकटली आणि ती झाड मरायला लागलं होतं। आणि ही परिस्थिती मला लक्षात आल्यानंतर साहेबांनी विचारलं की आता काय करायला पाहिजे। तर आपण शॅडोफाईट कंपोस्टची त्याला ड्रिंचिंग दिली, पूर्ण कडनी गोल करून त्याला ड्रिंचिंग डायरेक्ट बोडाला वाचायला लावली। दुसरी विल्ट नॉट कंपोस्टची आपण ड्रिंचिंग दिली आणि त्याच्यानंतर प्रोसाईट आणि ब्रोमोकॉस ह्यांची ड्रिंचिंग दिली। अशा 3 ड्रिंचिंग ह्याला लागोपाठ झाल्या आणि 3 ड्रिंचिंग झाल्यानंतर आज 10 दिवसामध्ये ह्या पद्धतीचा फरक आपल्याला दिसत आहे। तसंच ड्रीप वॉटेसुद्धा निमॅटोडसाठी विल्ट नॉट मायकॉस ह्याला सोडण्यात आलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आज झाडाची परिस्थिती अपराव किती दिवस झाले आपण केलं हे जरा सांगा। ह्याचे 4 ते 5-6 दिवसात 6 ते 8 दिवस ह्याला होऊन गेलेत की जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि कुठल्याही झाडाला एक सुद्धा फूट नव्हती, तर ह्या झाडाला सगळ्या फुटी यायला आता चालू झालेल्या आहेत। झाडाची मर पूर्णपणे थांबलेली आहे आणि जर फळाची शायनिंग बघितली तर त्या दिवशी फळाची शायनिंग अजिबात दिसत नव्हती, पण आज प्रत्येक फळाची शायनिंग ही ह्या पद्धतीची दिसत आहे। सरासरी 300-250 ग्रॅमच्या पुढं सरासरी फळाची परिस्थिती वाढत आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे की शेतकरी बंधूंना जर त्यांची झाडं जात असतील तर त्यांनी 3 ड्रिंचिंग ह्या बुडाला करणं आणि निमॅटोडसाठी ड्रीप वॉटे 2 औषधं सोडणं हे खूप महत्त्वाचं आहे। हाच उद्देश घेऊन हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे। धन्यवाद।